मराठा आरक्षणाची आजपर्यंत झालेली आंदोलनं आणि पंढरपूरची आणि माढ्याची असलेली नाळ, जोडलेली नाळ ही कशा पद्धतीनं होती आणि आजपर्यंत कशा पद्धतीनं पार पाडली गेली, ही राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या कशा पद्धतीनं ती पार पाडली गेली हे आपण आजच्या चर्चेतून पाहणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर मित्रो, यापूर्वी अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात आली. मात्र ह्या आंदोलनामध्ये स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी अनेक वेळा महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आपण पाहिलं आहे. कारण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातून पहिले आमदार असे होते की त्यांनी आपल्या स्वतःचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर अनेक आमदार आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार झाले. त्यानंतर मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्या काळी पंढरपूरला विठ्ठल पूजेसाठी येणार होते. मात्र पंढरपुरातील मराठा समाजाने त्यांना रोखलं आणि पूजेला येऊ दिलं नाही. त्यावेळेस देखील स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांची भूमिका महत्त्वाची ठरली गेली. त्याचप्रमाणे आताही मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सुरू केले. या आंदोलनाला कोट्यावधी लोक, लाखो लोक सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. मात्र या आंदोलनात पंढरपूरची आणि माढ्याची भूमिका कशा पद्धतीने पार पाडली हे जिवंत उदाहरण म्हणजे आमदार अभिजित आबा पाटील, ज्यांनी या आंदोलनाची सुरुवातीपासून ते आत्ता मनोज जरांगे हे उपोषणाला बसेपर्यंत त्यांनी स्वतः त्यामध्ये सहभाग घेतला आणि या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्वतः त्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळं माढा असेल, पंढरपूर असेल, यामधील असणारी सामाजिक भूमिका त्यांनी आज निभावलेली आहे. त्यामुळं पंढरपूर आणि माढा ह्या दोन्हीही मतदारसंघामध्ये असणारी प्रतिमा त्यांनी मोठी बनवलेली आहे. त्यामुळे मराठा समाजातून एक प्रकारे समाधान व्यक्त होतंय. मनोज दादा जरांगे पाटील साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात, त्यासाठी अख्खा महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय. मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून, माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल, माढा तालुका असेल, सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय. मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघाले.